नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी NMMS मध्ये विषय बुद्धिमत्ता अंतर्गत आज आपण अक्षर मालिकेतील चुकीचे पद शोधणे हा घटक अभ्यासणार आहोत. चला तर मग या घटकातील काही महत्त्वाचे मुद्दे आपण समजावून घेऊया. या प्रश्न प्रकारामध्ये एक अक्षर मालिका दिलेली असते. या अक्षर मालिकेतील पदे एका विशिष्ट नियमानुसार मांडलेली असतात आणि यातील एक पद त्या विशिष्ट नियमाचे पालन करीत नसते. म्हणून त्या पदास त्या अक्षरमालिकेतील चुकीचे पद म्हटले जाते. प्रश्नांच्या खाली दिलेल्या 4 पर्यायांपैकी असे चुकीचे पद दिलेले असते. आपल्या उत्तरासाठी तो योग्य पर्याय आपण शोधायचा असतो. नमुना प्रश्न पाहूया आपण याच्यामध्ये. बघा, काही अक्षर दिसत आहेत तुम्हाला. QTW YBE GJM ORT WZC आणि याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. आता यासाठी पद्धती कसे दिलेत बघा. असे प्रश्न सोडवण्यापूर्वी A ते Z व Z ते A पर्यंतची मुळाक्षरे क्रमाने लिहावीत. जसं इथे दिलेलं आहे बघा, क्रमांक म्हणजे A ला 1 क्रमांक, या पद्धतीने Z ला 26वा नंबर. असाच उलट्या क्रमाने सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, नंबर द्यायचा आहे. या अक्षरमालिकेतील प्रत्येक पद QTW YBE GJM आणि WZC हे त्या अक्षरानंतरचे अधिक 2 नंतरचे अक्षर आहे. ORT मध्ये आणि QRT मध्ये अनुक्रमे 2 आणि 1 नंतरचे अक्षर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 चे पद वरील नियमाचे पालन करत नाही. याकरिता हे पद चुकीचे आहे. म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच घटकाचा आपण विचार करून काही प्रश्न सोडवायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न सोडवण्याआधी आपण सूचना काय दिलेल्या आहेत ते पाहूया. खालील प्रत्येक प्रश्नांमध्ये एक अक्षरमालिका दिलेली आहे. या अक्षरमालिकेतील एक पद सोडून इतर सर्व पदे एक विशिष्ट नियम पाळतात. केवळ एक पद हा विशिष्ट नियम पाळत नाही, म्हणून ते पद चुकीचे आहे. प्रत्येक प्रश्नाखाली उत्तरासाठी 4 पर्याय दिले असून आपणास चुकीचे पद असलेला पर्याय शोधायचा आहे आणि तेच तुमचे या प्रश्नाचे उत्तर होय. चला तर मग आता आपण काही प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 5 मधील उदाहरणे पाहूया. प्रश्न क्रमांक 1 मध्ये YWTPKFX हे अक्षर दिलेले आहेत आणि ह्यातलं चुकीचं पद आपल्याला ओळखायचं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, पर्याय क्रमांक 4 F हे चुकीचं पद आहे. का चुकीचं आहे? प्रत्येक पुढील अक्षर हे -1 -2 -3 -4 नंतरचे आहे आणि F मात्र हा नियम काय करत नाही, फॉलो करत नाही. त्यामुळे F हा वेगळा घटक आहे. प्रश्न दुसरा पहा. UE VB WC XD YE ZA AC आणि BD अशी ही अक्षरमालिका आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ZA. कारण प्रत्येक पदाचे पहिले अक्षर सलग क्रमाने असून दुसरे लहान अक्षर EB CD EB असे लयबद्ध मांडणी दाखवतात. त्यानुसार पर्याय क्रमांक 1 मात्र काय दाखवत नाही, हा नियम पाळत नाही. त्यामुळे ZA हा विसंगत पद आहे. प्रश्न तिसरा. UNHDBA याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 U. कारण प्रत्येक दुसरे अक्षर -7 -5 -3 -1 0 नंतरचे आहे. U पासून N हे अक्षर -7वे आहे, तर -7 नंतरचे V असे असले पाहिजे होते, परंतु विसंगत पद कुठला निघाला यातला, U. प्रश्न चौथा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 XC. हा नियम काय करत नाही, बाकीच्या अक्षरमालिकेपेक्षा वेगळा नियम आहे याच्यामध्ये. मग कसं ते पाहूया आपण. प्रत्येक पद हे अक्षरगट आहे W D T G Q J N M. KP यामध्ये 2 अक्षरगट वगळलेले आहेत आणि XC WD मध्ये अक्षरगट वगळलेला नाही आहे. त्यामुळे XC हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता प्रश्न 5वा बघा. प्रश्न 5व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. का तर प्रत्येक मालिकेतील पहिले अक्षर स्मॉल व बाकीची कॅपिटल आहेत, परंतु OPQ मध्ये तसं नाही. म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं बघा वेगळ्या पद्धतीने याआधी सुद्धा आपण अक्षरमालिकेवर आधारित प्रश्न सोडवलेला आहे.
तर इथं बघा अक्षर मालिकेतील योग्य क्रम किंवा त्यातला नियम आपण शोधून काढायचा आहे आणि तो नियम ज्या अक्षराला लागू पडत नाही तो त्यातला वेगळा घटक असणार आहे, हे इथं लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 6 ते प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 6 मध्ये काही अक्षर आणि अंकांची एक मालिका दिसत आहे. प्रश्न 6व्या मध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 HG 76. हे कसं आलं तर प्रत्येक अक्षराची किंमत द्या, प्रत्येक पदाच्या दुसऱ्या अक्षराच्या किमतीतून 1 वजा करून दोन्ही किमती लिहा आणि हा नियम पर्याय क्रमांक 2 ला मात्र लागू पडत नाही, त्यामुळे तो वेगळा गट आहे. प्रश्न 7वा. याच्यामध्ये बघा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रत्येक पदातील अक्षरं अधिक 1 नंतरची आहेत. प्रश्न क्रमांक 8. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रत्येक अक्षराच्या किमती घ्या. 2 अक्षराच्या किमतीचा गुणाकार अक्षरांपुढे दिलेला आहे, त्यानुसार पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा प्रश्न 9वा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रत्येक पदातील अक्षर हे 1च्या फरकाने आलेलं आहे, मात्र पर्याय क्रमांक 3 मधलं जे अक्षर आहे ते वजा 1चा फरक दाखवतो, त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 10वा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रत्येक अक्षराच्या किमती घ्या, पहिल्या किमतीस दुसऱ्या किमतीने भागून येणारा भागाकार त्यापुढे मांडलेला आहे. उदाहरणार्थ y आणि e जर आपण घेतलं तर त्याचा अनुअंक लिहिलं तर 25/5 5 उत्तर येतं आणि त्याच्या पुढं असं लिहिलेलं आहे. असंच बाकीच्या सर्व अंकांचं केलेलं आहे. त्यात मात्र पर्याय क्रमांक 3 हा अपवाद आहे. प्रश्न क्रमांक 11 आता आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न क्रमांक 11 ते प्रश्न क्रमांक 15 या प्रश्नांचा विचार करूया. प्रश्न क्रमांक 11 मध्ये बघा परत काही अंक आणि अक्षरांची मालिका दिलेली आहे. तर प्रश्न 11व्याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 कारण प्रत्येक अक्षराच्या किमती घेतल्या आपण तर पहिल्या अक्षराच्या किमतीतून दुसऱ्या अक्षराची किंमत वजा केली तर आणि वजा करून ती नंतर लिहिलेली आहे. जसं प्रश्न 10व्यामध्ये आपण केलं त्याच पद्धतीनं आहे. प्रश्न 12वा. प्रश्न 12व्यामध्ये प्रत्येक पद हे अक्षरगट आहे. या अक्षरगटांमध्ये एक अक्षरगट वगळलेला आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये मात्र अक्षरगट कशा आलेले आहेत, सलग आलेले आहेत. बाकीच्यामध्ये एक वगळलेला आहे अक्षर आणि याच्यामध्ये मात्र सलग अक्षर लिहिलेलं आहे. त्यामुळे प्रश्न 12व्याचं पर्याय क्रमांक 4 हे काय आहे, योग्य उत्तर आहे. प्रश्न 13वा पहा. प्रश्न 13व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रत्येक दुसरे अक्षर हे -11, -9, -7 आणि -5 नंतरचे आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये मात्र -5 नंतरचे फरक नाही किंवा -5 नंतरचं अक्षर तिथं नाही आहे, त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 14 बघा. तर प्रश्न 14मध्ये याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4Y कारण प्रत्येक दुसरे अक्षर हे 3, 2, 3, 2 या फरकानंतर हवे, मात्र पर्याय क्रमांक 4 मात्र हा फरक काय करत नाही, नियमाच्या बाहेर येतो, त्यामुळे हा अपवादात्मक घटक आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा वेगळा घटक आहे. प्रश्न 15वा बघा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रत्येक पदातील 2 अक्षर गटांची रचना पहा. पर्याय क्रमांक 4 मध्ये रचना वेगळी आहे, त्यानुसार तो काय झाला, वेगळा घटक झाला. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 11व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 12व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 13व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 14व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आणि प्रश्न 15व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चला तर मग आता आपण पुढील काही प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील प्रश्न बघा 16वा आणि 17वा. 16व्या प्रश्नामध्ये काही अंक आणि अक्षरांची मालिका दिलेली आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रत्येक अक्षराच्या किमती आपण घेतल्या तर 2 अक्षरांच्या किमतीची बेरीज त्याच्या पुढे लिहिलेली आहे. तर बघा अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या पुढं A ते Z अंक लिहिलेले असले पाहिजेत आणि त्याचा अनुक्रमांक एकदा सरळ आणि एकदा उलटा असा लिहिला गेला पाहिजे, म्हणजे तुम्हाला प्रश्न सोडवणे सहज शक्य होईल. आता प्रश्न क्रमांक 17 बघा.
प्रश्न क्रमांक 17 योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पहिली 2 अक्षरे ही अक्षरगट आहेत आणि तिसरे अक्षर हे पहिल्या अक्षरानंतर 1च्या फरकाने येतं. त्यानुसार मात्र पर्याय क्रमांक 2 येत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा त्यातील वेगळा घटक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आता पुढील प्रश्न पाहूया. आता आपण प्रश्न क्रमांक 18 ते प्रश्न क्रमांक 25 पाहूया. प्रश्न क्रमांक 18 मध्ये बघा, अक्षरमालिका दिलेली आहे. याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 KE. कारण प्रत्येक पदामधलं दुसरं अक्षर हे अनुक्रमे 0, -1, -2, -3 या क्रमानं जातं. मात्र पर्याय क्रमांक 4 या क्रमाने जात नाही. प्रश्न क्रमांक त्यानंतर पुढचा घेतोय आपण प्रश्न क्रमांक 19. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रत्येक पदातील नंतरची अक्षरे ही अधिक आणि -1 नंतरची आहेत. मात्र पर्याय क्रमांक 2 NLK या पद्धतीने येत नाही. त्यामुळे तो त्यातला वेगळा घटक आहे. प्रश्न क्रमांक 20. याच्यामध्ये बघा, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हा सलग अक्षर गट आहे. ते वरून खाली येतात व प्रत्येक गटाचे दुसरे अक्षर स्मॉल आहे. ठीक आहे. परंतु पर्याय क्रमांक 4 जर बघितला तर इथं तसा नियम लागू पडत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा वेगळा घटक आहे. प्रश्न क्रमांक 21. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पदातील अक्षरे ही -1 नंतरची येतात. JLN मध्ये मात्र +1 नंतरचा फरक आहे. आता -1 म्हणजे मागचा फरक असतो आणि +1 म्हणजे पुढचा फरक असतो. यानुसार हे फरक काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये वेगळा घटक येतो पर्याय क्रमांक 2 JLN. प्रश्न क्रमांक 22 पाहूया आता आपण. प्रश्न क्रमांक 22चं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. पहिले दुसरे अक्षर हे अक्षरगट असून दुसरे तिसरे अक्षर हे लगेच क्रमाने येते. त्यानुसार पर्याय क्रमांक 3 RHI होत नाही. त्यामुळे तो वेगळा घटक आहे. प्रश्न क्रमांक 23. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पहिल्या अक्षरानंतरचे अक्षर हे -1 व तिसरे अक्षर पहिल्याच्या 1 नंतरचे आहे. त्यानुसार पर्याय क्रमांक 4 IKG या नियमानुसार नाही आहे. त्यामुळे तो त्यातला वेगळा घटक आहे. प्रश्न क्रमांक 24. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पहिल्या अक्षरानंतर क्रमाने दुसरे अक्षर आणि दुसऱ्यानंतर परत तिसरं अक्षर आलेलं आहे. मात्र पर्याय क्रमांक 1 HJR मध्ये मात्र असं नाही आहे. त्यामुळे तो त्यातील कसा आहे वेगळा गट आहे. प्रश्न क्रमांक 25. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रत्येक पदातील मधले अक्षर हे पहिल्या व तिसऱ्या अक्षरांच्या मधल्या अक्षरांचे अक्षरगट किंवा अक्षर आहे. त्यानुसार पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सर्वच प्रश्नांची मी पुन्हा एकदा योग्य पर्याय क्रमांक सांगते. प्रश्न पहिला योग्य पर्याय आहे 4. दुसऱ्याचं योग्य पर्याय क्रमांक आहे 1. तिसऱ्याचं योग्य पर्याय क्रमांक आहे 1. चौथ्याचा आहे 3. पाचव्याचा आहे 2. सहाव्याचा आहे 2. प्रश्न 7व्याचं योग्य पर्याय आहे 3. 8व्याचं 1. 9व्याचं 3. 10व्याचं 3. 11व्याचं पर्याय क्रमांक 4. 12व्याचं पर्याय क्रमांक 4. 13व्याचं पर्याय क्रमांक 1. प्रश्न 14व्याचं योग्य पर्याय क्रमांक आहे 4. 15व्याचं आहे 4. 16व्याचं आहे 1. 17व्याचं आहे 2. प्रश्न 18व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 19व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 20व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 21व्याचा आहे 2. 22व्याचा आहे 3. 23व्याचा आहे 4. 24व्याचा आहे पर्याय क्रमांक 1 आणि 25व्याचा आहे पर्याय क्रमांक 2. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आज आपण अक्षरमालिकेतील चुकीचे पद शोधणे हा भाग अभ्यासला. जरी तुम्हाला हे किचकट वाटत असलं तरी सरावानं हे सहज शक्य होतं. याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, दिलेल्या अक्षरमालिकेमध्ये कोणता नियम वापरलेला आहे हे शोधणं फार गरजेचं आहे. एकदा तुम्हाला नियम लक्षात आला की मग त्यातला कुठला पर्याय तो नियम फॉलो करत नाही किंवा पाळत नाही, तो पर्याय म्हणजे तुमचा योग्य उत्तरांचा पर्याय असणार आहे आणि तोच वेगळा घटक असणार आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबत आहोत. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
व्हिडिओ पाहून जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव तुम्ही घरी करावयाचा आहे. धन्यवाद.